नमस्कार मित्रांनो, मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, बऱ्याच महिला आहेत ज्या की स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, परंतु आर्थिक कारणामुळे ते आपला व्यवसाय सुरू करू शकत नाही। त्यांच्याकडे नॉलेज स्किल भरपूर असतं आणि आर्थिक जबाबदारी असल्यामुळे किंवा आर्थिक सहाय्य नसल्यामुळे ते आपला व्यवसाय सुरू करू शकत नाही। परंतु राज्य सरकारने महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना काढून या योजनेअंतर्गत त्या महिलांना ते लोन देणार आहेत व्यवसाय करण्यासाठी। राज्य सरकारने यासाठी 320 कोटीची निधी या वर्षाच्या बजेटमध्ये मंजूर केलेली। तर या योजनेमधून तुम्ही कशा पद्धतीने कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकतात याची ए टू झेड माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। अर्ज प्रक्रिया, संपूर्ण माहिती आणि काय काय कागदपत्रे लागणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मी असेच टेक्निकल नॉलेज आणि माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आणत असतो। चला तर पाहूया की महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना नेमकी काय आहे। मित्रांनो, या योजनेच्या माध्यमातून महिलांना सक्षम बनवणे आणि महिलांना स्वतःचा रोजगार स्थापन करण्यासाठी राज्य सरकार नेहमीच प्रोत्साहन करत असते अनेक योजनांमधून। आणि या योजनांमधूनही राज्य सरकार प्रोत्साहित करते महिलांना की त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि त्या व्यवसायामधून रोजगार निर्मिती व्हावा। तर महाराष्ट्र नव तेजस्विनी योजनेचा लाभ महिलांना कशा पद्धतीने मिळणार आहे तर यासाठी राज्य सरकारने काही पात्रता ठरवली। ती पात्रताही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात ज्या महिला स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी इच्छुक असतात त्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येते। या योजनेअंतर्गत ही योजना बाल विकास मंत्रालय यांच्या माध्यमातून चालवली जाते महाराष्ट्र शासनाच्या। आता या योजनेमधून कुठल्या महिला पात्र असतील किंवा कोणत्या महिला कर्ज घेऊन आपला व्यवसाय सुरू करू शकतात तर ज्या महिला ग्रामीण भागात राहतात आणि त्या स्वयंसहायता गटाशी म्हणजे जे आपले बचत गट असतात यांना जे लागून राहतील किंवा त्यांच्याकडे बचत गट असेल तर त्या महिला या योजनेसाठी पात्र असतील मुख्यतः। चला तर आता या योजनेची जी ए टू झेड बायोग्राफी ती पाहूया। या योजनेचं नाव आहे महाराष्ट्र नव तेजस्विनी योजना। महाराष्ट्र राज्यात ही योजना राबवली जात आहे। 2024 साली ही सुरू करण्यात आलेली आहे आणि राज्यातील जे ग्रामीण भागातील महिला आहेत ते या योजनेसाठी पात्र असणार आहेत। या योजनेचा मुख्य हेतू काय तर व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे। उद्देश एकच आहे, महिलांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवणे। राज्य सरकारने ही जी योजना सुरू केलेली या मागचा राज्य सरकारचा काही हेतू आहे किंवा उद्दिष्ट आहे। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून देऊन आणि महिलांचे सशक्तीकरण करण्यासाठी काम केले जात आहे। या योजनेचा लाभ राज्यातील सर्व पात्र महिलांना मिळतो। यासाठी राज्य सरकारने ठिकठिकाणी शिबिर घेऊन योजनेच्या माध्यमातून लोन म्हणजेच कर्ज उपलब्ध करून दिलेले आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील जवळपास 10 लाख महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे आणि या योजनेच्या अंतर्गत कमी व्याजदरावर हे कर्ज महिलांना व्यवसाय करण्यासाठी देण्यात येणार आहे। महिला सशक्तीकरण होण्यास मदत होईल आज राज्य सरकारचा मोठा हेतू आहे आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला अर्ज करावा लागेल। आता राज्य सरकारने नव तेजस्विनी योजनेची काही पात्रता ठरवली ती म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातील महिलाच पात्र असतील आणि खास करून ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। त्यानंतर स्वयंसहायता गटाशी जोडलेल्या महिलांनाही या योजनेसाठी अर्ज करता येतो। अर्जदार महिलेचे बँक अकाउंट आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे। तर या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला पुढीलपैकी डॉक्युमेंट लागणार आहे। आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, ओळखपत्र, स्वयंसहायता गटाचे कार्ड जे की तुमचं बचत गटाचं कार्ड येत असतं, त्यानंतर बँक पासबुक, मोबाईल नंबर आणि पासपोर्ट आकाराचा फोटो एवढे डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेचा अर्ज करण्याच्या वेळेस लागणार आहेत। आता महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करू शकतात तर अद्यापही राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज करण्याची जी प्रोसेस आहे ती अजून प्रसिद्ध केलेली नाही आहे। जसंही ती प्रोसेस राज्य सरकार प्रसिद्ध करेल मी लगेचच आपल्या चॅनलवर अपडेट घेऊन येईल। म्हणून चॅनल सबस्क्राइब करताना आपला बेल आयकॉनवर ऑल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पहिले ती नोटिफिकेशन येईल। अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओवर। तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र।